नमस्कार, मी योगिता. स्वागत आहे तुमचं परिराज किचन मराठीमध्ये. आज आपण येथे पाहणार आहोत थंडीची खासियत, हिरव्या सोन्याची चव म्हणजेच या मोसमातील खास भाजी ओल्या हरभऱ्याची सुक्की भाजी. वर्षातून एकदाच भेटणारी म्हणजे थंडीच्या दिवसात भेटणारी ही ओल्या हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची भाजी आणि त्याच्याबरोबर ताजं कमी आंबट घट्ट असं दही, शेंगदाण्याची चटणी आणि कांदा म्हणजे थंडीतील ही एक मेजवानीच आहे. थंडीमध्ये भरपूर भाज्यांची रेलचेल असते. त्यातील काही भाज्या वर्षातून एकदाच मिळतात. त्यातीलच ही एक हरभऱ्याची कोवळ्या पानांची भाजी आज आपण इथे बनवली आहे. बनवायला अतिशय सोपी, तेवढीच ती चवदार अशी बनते. त्यासाठी इथे आपल्याला जो नवीन उगवत असलेला कोवळा हरभरा असतो त्याची शेंड्याकडची कोवळी पाने घ्यायची असतात. ही भाजी बाजारात या दिवसात भरपूर प्रमाणात विकायला असते. ती वाट्यावर विकतात. इथे आपण ती 2 वाटे हरभऱ्याची भाजी घेतली आहे. तिखट हिरव्या मिरच्या 7 ते 8 घेतल्या आहेत आणि 15 ते 20 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. इथे लसूण आपल्याला भरपूर वापरायचा आहे. ही भाजी तिखट छान लागते आणि याच्यामध्ये भरपूर लसूण घालायचा असतो. याच्या व्यतिरिक्त या भाजीमध्ये कोणतेही मसाले वापरत नाहीत. ही भाजी आपण स्वच्छ निवडून घ्यायची आहे. या पद्धतीने थोडीशी आपटून घ्यायची आहे. त्यामुळे जर कोवळ्या पानावर क्वचित एखादी छोटीशी आळी असेल तर ती बाजूला निघली जाते, कारण ही भाजी धुवायची नसते. या भाजीला नैसर्गिक आंबटपणा असतो आणि त्यामुळेच ही भाजी खूप छान चवीला लागते. त्यामुळे या पद्धतीने अशी थोडीशी आपल्याला आपटून याच्यामध्ये आळ्या आहेत का ते पाहायचं आहे आणि अशीच ही भाजी निवडून घ्यायची आहे. या पद्धतीने आपण ही भाजी निवडून घेतली आहे. याच्यामध्ये आळ्या नाहीच आहेत, परंतु क्वचित कधी असू शकतात. त्यामुळे या पद्धतीने आपल्याला ती आपटून घ्यायची आहे. इतर भाज्यांसारखी ही भाजी पाण्याने आपल्याला धुवायची नाही आहे, कारण याला नैसर्गिक आंबटपणा असतो आणि तो गेला तर भाजीला चव लागत नाही. त्यामुळे आपल्याला न धुता फक्त या पद्धतीने ही भाजी साफ करून घ्यायची आहे. आणि आपण ही भाजी बाजारातून आणतो त्याच्यावर थोडीफार तरी धूळ उडलेलीच असते. तर या पद्धतीने कापडामध्ये ही भाजी हलकीशी पुसून घ्यायची आहे. भाजी बनवण्यासाठी इथे 2 मोठे चमचे तेल घेतलं आहे. तेल तापल्यानंतर याच्यामध्ये लसूण घालायचं आहे. या भाजीसाठी फक्त लसूण आणि मिरची जास्त प्रमाणात वापरायची आहे. तिखटच ही भाजी छान लागते. इथे 15 ते 20 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. त्या थोड्याशा भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मिरची घालून घ्यायची आहे. मिरची ही तेलामध्ये छान आपल्याला खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. हे आपल्याला मंद आचेवरच छान तळून घ्यायचं आहे. छोटा अर्धा चमचा हिंग घालायचा आहे. छान खरपूस अशी आपली मिरची आणि लसूण भाजला गेलेला आहे. आता याच्यामध्ये जी आपण स्वच्छ निवडून घेतलेली भाजी आहे ती घालायची आहे. लगेच मीठ घालायचं नाही आहे, कारण मीठ लगेच घातलं तर भाजी परतली जात नाही. भाजीला पाणी सुटतं आणि मग भाजीचा कलर बदलतो. जर आपल्याला भाजीचा कलर आहे असंच हिरवा ठेवायचा असेल तर मिनिटभर भाजी अगोदर तेलामध्ये छान परतून घ्यायची आहे आणि नंतरच भाजीमध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर चांगलं मिक्स करून परतून घ्यायचं आहे. इतर भाज्यांसारखं या भाजीला जास्त पाणी सुटत नाही. मेथीच्या भाजीला किंवा तांदळीच्या, करडईच्या इतर भाज्यांना मीठ घातलं की पाणी सुटतं, तसं या भाजीला पाणी सुटत नाही आहे. म्हणून इथे आपण अगदी एक छोटीशी वाटी पाणी याच्यामध्ये घालणार आहोत. एवढ्या पाण्यातच ही भाजी शिजली जाते. पाणी घातल्यानंतर भाजी छान मिक्स करून घ्यायची आहे आणि नंतर आपल्याला 10 मिनिटांसाठी झाकण ठेवून ही शिजवायची आहे. तुम्हाला हवं असल्यास इथे 1 चमचा जाडसर शेंगदाण्याचा कूट घातला तरीही चालेल, नाही घातला तरीही भाजीची चव छानच लागते. भाजी कोवळी असेल तर 10 मिनिटात व्यवस्थित शिजली जाते. जर निब्बर असेल तर थोडा जास्त वेळ लागू शकतो. 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता इथे आपली भाजी अगदी परफेक्ट अशी शिजली आहे. भाजीचा कलरही हिरवागार आहे तसाच आहे. आपली अतिशय अप्रतिम अशा चवीची ओल्या हरभऱ्यांच्या कोवळ्या पानांची भाजी बनवून तयार आहे. ही भाजी थोडीशी आंबटसर असते, त्यामुळेच ही खूप चवदार लागते. इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, ही भाजी आपल्याला धुवून घ्यायची नाही आहे. त्यामुळे तिचा आंबटपणा आहे तसाच राहतो आणि अतिशय अप्रतिम अशी ही भाजी चवीला लागते. आपली वर्षातून एकदाच मिळणारी थंडीतील खास भाजी म्हणजे ओल्या हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची भाजी बनवून तयार आहे. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका.